नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय बजरंग क्रिकेट संघ भुरुडी आयोजित माजी सरपंच चषक 2025 दुसऱ्या मॅचमध्ये आता आपण मार्गक्रमण करत आहोत, जिथे खेळाडूंची अनुपस्थिती आहे. परंतु थोड्याच वेळात तेही खेळाडू सर्व या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं तर ही डिसिप्लिन पाळणं ना खूप महत्त्वाची आहे, कारण जेव्हा आपली मॅच असते तेव्हा आपल्याला वेळेनुसार जावं लागतं, कारण वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आपल्यासाठी कधी घड्याळाचे काटे थांबले नाही, कधी सूर्य अस्ताला थांबला नाही किंवा सूर्य उगवतानाही थांबला नाही. त्याच्यामुळे वेळ आहे, त्या वेळेत सर्व काही व्हायला हवं. आणि क्रिकेट ही स्पर्धा जास्त करून तुमच्या डिसिप्लिनवर असते. जेवढे क्रिकेटचे तुम्ही डिसिप्लिन पाळाल, जेवढे क्रिकेटचे तुम्ही रूल्स पाळाल, तेवढे तुम्ही नावारूपाला याल. कारण क्रिकेट खेळत असताना तुमचा सुसज्जपणा, तुमची शांतता, तुमचा वेळेवरती येणं, तुमचा आक्रोश कमी असणं, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला खरं क्रिकेटने दिल्यात आणि त्या जोपासायला याव्यात. त्याच्यामुळे विनंती करेन की आता जास्त वेळ घालू नका. टीम सारंगावला सुद्धा आम्ही हीच विनंती करतोय की तुमचा 12th मॅन पाठवा आणि लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करायची आहे. वातावरण खूप सुंदर आहे, कारण सकाळी तुम्हाला थंड गारवा अनुभवायला मिळतोय आणि चहूबाजूला बघितलं तर अगदी निसर्गाच्या रम्य कुशीत वसणारे क्रीडांगण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा ह्या ठिकाणाहून खरं तर अनुभूती होते निसर्गाची. आणि निसर्गाच्या सुंदर कलाकृत्या या ठिकाणी पाहायला मिळतात. काहीशा गोष्टी या विभागामध्ये ना, ज्या विलुप्त झालेल्या गोष्टी आहेत ना या विभागातल्या, त्या इथे आल्यावर ती पाहायलाच मिळतात. कारण रोडच्या बाजूला असणारी झाडं आपण लहान असताना त्या चिंचा खूप खाल्लेल्या असाव्यात, परंतु आता कदाचित त्या चिंचांची चव खूप कमी लोक चाकतात. समोर असणारी वीटभट्टी तीही या क्रीडांगणाचं आकर्षण आहे. बाजूला असणारे अनेक सारे झाडं, परंतु बिल्डिंग्सही पाहायला मिळतात आणि निसर्गाची अनुभूती होते. म्हणजे सगळ्या गोष्टींचा मिलाव या क्रीडांगणाने नेहमी दिला आहे. आणि याच वरतून अनेक सारे खेळाडू ही तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळाले. परंतु आता ह्या दोन टीममधून कोणत्या टीमचा अस्तित्व राहणार? एका बाजूला गतवर्षीचा चॅम्पियन संघ सारंगाव, त्यांच्यासमोर आपल्याला पाहायला मिळतं जयनुमान सरवली. सध्या तरी बॅटिंग मार्गवरती दोन खेळाडू नितीन पाटील आणि सागर भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली. का तर सागर भोईर हे नाव खूप मोठे आहे. क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोणाच्या नावावरती बोल्ड हॅट्रिक राहिली तर ते नाव होतं सागर भोईर. आणि तो सध्या काहीशा खेळाडूंच्या अनुपस्थितीने मैदानाच्या आतमध्ये उतरला. 4 ओव्हरची मॅच. मी विनंती करेन की लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करा. नवीन पाटील ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू फेस करण्यासाठी नितीन पाटील सज्ज. करूयात सामन्याला सुरुवात, देऊयात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. ऑफस्टम्पची लाईन चांगली राहील, त्यामुळेच ऑफस्टम्पवरती बॉल फेकला. खांद्याचा खूप चांगला वापर केला. जेव्हा उंच पुरे खेळाडू असतात ना, तुमच्याकडे गती नसते, तुमच्याकडे गती असते सुद्धा, मग त्यावेळेला तुम्ही खांद्याचा वापर करून बॉल खरं तर बॅट्समनच्या मुवमेंटनुसार तुम्हाला पिच करायचे असतात. तेच केलं. सफल झाला नव्हता, पायांची मुवमेंट नव्हती, त्याच्यामुळे ऑफस्टम्पवरती बॉल टाकला तो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल आणि कदाचित दुसराही डॉट बॉल येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टर्न झाला असावा थोडासा चेंडू. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतो नितीन पाटील, ज्याने लागोपाठचे 2 चेंडू डॉट फेस केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निदान तुम्हाला 10 पेक्षा जास्त धावा बनवाव्याच लागतात, कारण माहिती आहे बॅटिंग करत असताना आपण फ्री माइंडेड फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असतो, परंतु त्या कमी धावा जर झाल्या ना तर सेकंड इनिंगमध्ये थोडासा माइंड आपल्याला डायव्हर्ट दिसताना पाहायला मिळतोय, जेव्हा आपल्या बॅटिंग मार्कवरती धावा कमी होतात. ओ द विकेट. रिव्हर्सचं पवित्र धारण केलं, परंतु तिथेही सक्सेसफुल नाही आहेत. 2 फटके जर आपण पाहिले गेले तर मिस केले. तिसऱ्या फटक्यावरती सुद्धा मिसिंग आपल्याला पाहायला मिळाला हा स्ट्रोक. आणि लेग बायचा इशारा करत असताना अंपायर्स 3 बॉल सत्तिक लेंथ आणि लाईनवरती. पण पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला होता की तुमचा ॲज अ बॅटर असताना तुमचा बॉलरशी आय कॉन्टॅक्ट, बॉलर असताना बॅटरशी आय कॉन्टॅक्ट, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा तुम्ही समोरच्या
खरं तर खेळाडूची मुवमेंट कॅचअप कराल तेव्हा तुम्ही त्याला मात देऊ शकता. तेच झालं. नितीन पाटील 3 चेंडू डॉट खेळला आणि आता व्हेरी एक्सपिरियन्स असणारा बॅट्समन सागर भोईर ऑन द मार्क. फील्ड चेंज केले जाते सागर भोईरसाठी. डीपमध्ये लॉंग ऑफ ठेवला आहे. लॉंग ऑन खुला आहे. काऊ कॉर्नर अर्थातच वाईडिश लॉंग ऑनला एक खेळाडू. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला डीपमध्ये सागर भोईरसाठी पाहायला मिळतात. ओ द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर नव्हता. पुढे लेंथ होती परंतु तिथेही चकवा देत असताना खूप चांगली बॉलिंग. पहा आतापर्यंत फक्त लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल खर्च केली आहे. नवीन पाटीलनं 4 चेंडू फेकल्यात. माहिती आहेत की सरवली संघाचे खेळाडू अनुपस्थित आहेत त्याच्यामुळे दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा आणि तो दबाव टाकला गेलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये नवीन पाटीलनं 4 चेंडू फेकत असताना फक्त एकच धाव खर्च केली आहे. ओ द विकेट. यावेळेला ऑन साईडला खेळतात. लॉंग ऑन नाहीये. चर्चा केली होती की लॉंग ऑनला पूर्णपणे क्षेत्र खुळा आहे. त्याच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला पाठवत असताना बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो सागर भोईरचा हा पहिला चौकार. सागर भोईरला आता एका गोष्टीचा विचार करावाच लागेल कारण आता डगआउटमध्ये फक्त बघितले तर 4 खेळाडू आहेत. विथ पॅनल्टी आपल्याला ॲड होईल म्हणजेच सारंगाव संघाला पॅनल्टी ती मिळेल. 2 धावा एक्स्ट्रा मिळतील. त्यामुळे आता जास्तीत जास्त त्याचं खेळपट्टीवरती थांबणं त्याच्या बॅटमधून धावा निघणं या गोष्टीवरती त्याला विचार करावा लागेल. शेवटचा बॉल या ओव्हरमधला जागेवरती होता. बॅट फिरली परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारे सक्सेसफुल ओव्हरची समाप्ती. फक्त 5 धावा खर्च करत असताना नवीन पाटील पहिल्या ओव्हरमध्ये. पहिला ओव्हरचा सक्सेसफुल खेळ संपलाय. विश्लेषण जर आपण बघितलं तर नवीन पाटीलची लेंथ अँड लाईन खूप सुंदर होती. ज्या लेंथ अँड लाईनवरती तो वाचू शकतो त्याच लेंथवरती त्याने बॉल टाकले. चुकलं कुठं नितीन पाटीलचं आणि सागर भोईरचं की फुटवर्कचा वापर नव्हता. ॲज अ स्पिनर जेव्हा आपल्यासमोर बॉलर असतो ना तेव्हा फुटवर्कचा वापर करणं ही खूप महत्त्वाची बाब असते. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय समाजसेवक थोर विचारवंत राजू शेट्टी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतोय की या मंचावरती हे मंच तुमच्यासाठी आहे. तुमचं सहर्ष स्वागत. सध्या तरी परेश भाऊ आपल्यापासून रजा घेत असताना अंजूर संघ कुठेही खेळत असला तरी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायलाच मिळते. जर कामकाजामध्ये व्यस्त असतात परंतु क्रिकेट सामना कुठेही असो अंजूर टीमचा ते पाहण्यासाठी जातच असतात. दरम्यान सुदर्शनजी पाटील याने आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचे सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 2ला आता सुरुवात होईल. आता अक्षय पाटीलला ओव्हर नंबर 2 मध्ये पाठवलं गेलं. तर 12 मॅनची गरज नव्हती परंतु फॉर्मॅलिटीज आम्हाला पूर्ण करावे लागते कारण आमचे धनाजी पाटील अर्थातच मास हे सारंगावचेच आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचा आम्हाला अडथळा येणार नाही. म्हणजे कोणते खेळाडू सध्या तरी फिल्डिंग मार्कवरती आहेत ते आपसुकच त्यांच्या मुखातून निघेल. आणि GC कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत. अक्षय पाटील नितीन पाटीलसाठी स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न परंतु ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्यात आलाय. पंचांनी दंडित केलाय. ऑप्शनच्या जास्त बाहेर गेला. पहिला चेंडू वाईट फेकत असताना अक्षय आपल्याला पाहायला मिळाला आणि स्कोर कार्डवरती एक सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 6. दुसरा सामना तुम्ही अनुभवताय ज्या ठिकाणाहून तुम्हाला न्यू सिद्धिविनायक अंजूर सोबत आता कोणता संघ खेळेल या मॅचमधून जो विन होईल तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु लढत ही चांगली पाहायला मिळेल. जय हनुमान सरवली आणि त्यांच्या विरोधात संघ सारंगाव. समोर नितीन पाटील रिव्हर्स खेळतात. नोचा इशारा दिला अंपायर्सने आणि मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. चुकी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये एकही चुकी नव्हती परंतु या ओव्हरमध्ये अक्षय चुकी करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. धावा बनत नव्हत्या. माहिती आहे की पहिल्या ओव्हरमध्ये धावाच आलेला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा होत्या. जिथे षटक आपण बघितलं नवीन पाटीलचं
पण तो पॉवर प्ले खुलं झाल्यानंतर अक्षय पाटीलला प्रमोट केलं गेलं ओव्हर नंबर 2 मध्ये, परंतु 2 मिस्टेक झाला. पहिला चेंडू वाईट, नो बॉल, आणि याच्या नंतरचा हा बॉल असेल फ्री हिट. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला पॉवर जनरेट जरूर केली. त्या ठिकाणी फिल्डर होते, टप्पा पडला अगदी समोर जिथे आपल्याला पाहायला मिळाला नवीन पाटील, परंतु त्यांना क्रॉस करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा 4. फुटवर्कचा वापर होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फुटवर्कचा वापरच पाहायला मिळाला नाही, परंतु आता सध्या फुटवर्कचा चांगला वापर करत असताना अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. बॉटम हँडचा वापर चांगला होता नितीन पाटीलचा, आणि त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार. टीमची धावसंख्या 15. पुन्हा एकदा पुढे आले ऑन साइडला. पॉवर व्यवस्थित या बॉलवरती पाहायला मिळाली नाही. तिथे सज्ज होता फिल्डर, ज्या फिल्डरच्या अगदीच डोळ्यासमोरून जो चौकार गेला तिथेच मिड विकेटला त्याने कॅच पकडली, आणि इथनं पारी समाप्त होत असताना नितीन पाटीलची पहिला फलंदाज बाद लागणारा झटका पहिला. आता माइंड थोडासा सेट करावा लागेल. सागर भोईरला आता विकेट थांबून ठेवावे लागेल, आणि जाणारे खेळाडू सुद्धा जर विकेट थांबून ठेवतील तर कदाचित काहीशा खेळाडूंच्या अनुपस्थितीने सुद्धा 4 ओव्हर कंप्लीट होऊ शकतात. कारण सध्या एक फलंदाज बाद झालाय. डगआउटमध्ये अजून 3 फलंदाज दिसत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे फक्त 6 खेळाडू खरं तर घेऊन सरवली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. काहीशे खेळाडू नसतील तर विनंती करेन लवकरात लवकर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. विकेट आली नुकतीच अक्षय पाटीलच्या बॉलिंगवरती, आणि करण आता मैदानाच्या आतमध्ये. करणसाठी बॉल ऑप्शनच्या कदाचित आतमधून गेला असावा. बॅट्समन जागेवरती होते. विकेट किपरने बॉल तो कलेक्ट केला गेला, आणि अंपायर सांगत असताना की इट्स लिगल डिलिव्हरी. नॉन स्ट्रायकिंगवरती होता सागर. माहिती आहे की बॉल ऑफस्टंपच्या हलकासा आतमधून गेला, त्याने अपील केली गेली, परंतु या स्पर्धेमध्ये वाईटसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, आणि रनआउट आणि बीमरसाठी फक्त तुम्हाला रिव्ह्यू देण्यात आलेला. त्याच्यामुळे ही अपील तुम्ही पंचांपर्यंत करू शकत नाही. इट्स डॉट बॉल. टीमची धावसंख्या 15. थोडासा पुढे गेला खेळण्यासाठी ऑन साइडला फ्लॅट स्ट्रोक. 2 खेळाडू आहेत, टप्पा पडला, आणि दोन्ही खेळाडूंचा गॅप मधून बॉल चाललाय वाईड लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. आपले बॉल स्पॉन्सर प्रकाशजी भगत साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 चौकार आला, परंतु या ओव्हरमध्ये आपल्याला तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले. एक नो बॉल, एक व्हाईट बॉलही पाहायला मिळाला, आणि टीमची धावसंख्या 19. कमी गतीचा बॉल, बॉटम हँडचा वापर करायचा होता, इनसाइड आउट खेळायचा होता, परंतु प्री माइंडेड होता की शफल झाल्यानंतर काय करायचं आहे. आता जागेवरून खेळला खरं तर करण भंडारी, परंतु त्याच्या समोर लगेचच व्हेरिएशन दाखवत असताना तुमच्यामध्ये विविधता पाहिजे. तुमच्या बॉलिंगमध्ये जरी वेग असला तरी तुम्हाला बॉलची गती कमी करण्याची कॅपॅसिटी पाहिजे, आणि तीच बॉल कमी करण्याची कॅपॅसिटी बघितली. यावेळेला लो फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती नाही. ऑन साइडला अलोंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डिंग झाली. एक सिंगल कंप्लीट होत असताना माहिती आहे की आता धावा चांगल्या बांधतात, त्याच्यामुळे ही रिक्स नकोय. अशा पद्धतीने ऑल ओव्हर 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 20, जिथे बॅटिंग करतोय जय हनुमान सरवली.
ती खूप चांगली आहे कारण जेव्हा लिमिटेड एडिशनचे ओव्हर असतात मग तुम्ही 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 40 मिनिमम हा टार्गेट तुम्ही प्रथम बॅटिंग करत असताना बघत असता आणि 10च्या सरासरीने जय हनुमान सरवली संघ पोहोचला 20 वरती. येणारे अजून 2 षटक आहेत. या 2 षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर सोने पे सुहागा होईल कारण टीम सरवलीला माहिती आहे की गतवर्षीचा चॅम्पियन संघ आणि त्या संघासमोर आपण खेळतोय. परंतु तो वर्ष वेगळा होता, ते दिवस वेगळे होते, त्यावेळेची स्ट्रॅटेजी वेगळी होती. आता नव्याने सुरुवात करायची असेल तर सरवली संघांना येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. तर दुसऱ्या बाजूला सारंगाव संघ सुद्धा विचार करत असावा की गतवर्षी याच क्रीडांगणावरती ट्रॉफी उचलली आहे, तसंच याही ट्रॉफीवरती लक्ष केंद्रित करू. यावेळेला कमी गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला. जरूर सिमेंट विकेट आहे, परंतु जेव्हा जेव्हा निव्हिया बॉल तुम्ही फिरवण्याचा प्रयत्न करता तेव्हा सिमेंट विकेटवरती तो फिरतो आणि खरं तर जालिंदर पाटीलने तेच केलं. थोडासा पुढे चेंडू टाकण्यात आला, टप्पा पडला, जास्त उसळी देणारा चेंडू नव्हता, त्याच्यामुळे बीट झाले करण भंडारी आणि इथनं पहिला चेंडू डॉट खेळत असताना जालिंदर पाटीलचा 11 चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित. ओ द विकेट. लेफ्ट आर्म बॉलर त्याच्यासमोर स्ट्रेट खेळला, अगदी धनुष्य बाणासारखा सरळ चालला, लॉंगॉनला फिल्डर होते आणि वॉर्ड ऑफ फिल्डिंग काय दर्जेदार फिल्डिंग केली. आपल्या खेळीमधला सर्वोत्कृष्ट खेळ या ठिकाणी दाखवत असताना काय एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी लॉंगॉनला फिल्डिंग करत होते फिल्डर अक्षय जरूर खूप वेगाने आले, पायाच्या सहाय्यानेही अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरकार त्याने हात पुढे केला, अगदी स्ट्रेट खेळला होता. तिथनं 2 धावसंख्या सेव्ह करत असताना, वाचवत असताना आणि या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 22. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. ओ द विकेट. हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु मिनी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा त्या ठिकाणी अक्षय बॉलला उचलला गेला. या अगोदर 2 धावा सेव्ह केल्या आणि इथनं काय गरज होती का विकेट टाकण्याची. कदाचित उत्कृष्ट खेळाडू अजून एक मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा असावा. रन शॉट आहे, विकेट आहे, म्हणजे या बॉलवरती एकही धाव नाहीये. तुमच्या परिस्थितीला तुम्ही सांभाळताय, तुमच्या परिस्थितीला तुम्ही चांगली बनवली आहे, मग अशा चुका खरं तर कमी करण्याची गरज आहे. संघ सरवलीला माहिती आहे की आता हलवार पद्धतीने खेळाडू येत आहेत, परंतु आता इनमिन बॉल जर आपण पाहिले तर आता फक्त 9 चेंडूचा खेळ समाप्त आहे. मग ज्या खेळाडूवरती आपण आशा अपेक्षा ठेवतो कदाचित तो फलंदाज बाद झाल्यानंतर मग अजूनही माइंड आपला थोडासा डायवर्ट होतो. त्याच्यामुळे आता जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा या ठिकाणी सरवली संघाला बनवाव्या लागतील. टीमची धावसंख्या 22. समोर सागर समोर व्यवस्थित बॅटवरती नाहीये. ऑन साईडला 2 फिल्डर पुढे आल्यात. फिल्डिंग चांगली झाली, तिथून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सिंगल टीमची धावसंख्या 23. मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 4 वरती गेला हर्षद चौधरी. खरं तर एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत. अनेक संघांना ते खरं तर पुरस्कृत करत असतात. नेहमी तुम्हाला हा चेहरा क्रिकेटशी निगडीतच पाहायला मिळाला. पारदेव गोवे या संघाला नेहमी ते पॅक करत असतात आणि सध्या तरी सरवलीच्या माध्यमातून ते इन ॲक्शन मध्ये स्ट्रायकिंग एंडवर ताकदीचा वापर करायचा होता, परंतु बॅटच्या खालून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये, फंबल झाले विकेट किपर, परंतु चांगली बॉलिंग. अटॅक झाला होता अक्षय पाटीलच्या विरोधात, परंतु तो अटॅक खरं तर डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळाला जालिंदर पाटील, ज्याच्या ओव्हरमध्ये फक्त आतापर्यंत 3 धावा खर्च झाल्या. शेवटचा बॉल असेल, 5 चेंडू फेकून झाल्यात. एक रन शॉट तुम्हाला पाहायला मिळाले, जिथे विकेटही पाहायला मिळाला. फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत जालिंदर पाटीलनं. 23 धावसंख्येवरती डाव सध्या तरी सुरू आहे जनमान सरवलीचा. या ओव्हरमधला शेवटचा बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट सरळ खेळल्यात. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लॉंग ऑफला फिल्डर आले, एक सिंगल झाले कम्प्लीट. सेकंडचा प्रयत्न जरूर करतील, सेकंडसाठी चान्स घेतली आहे. कारण आपण जर पाहिली तर मिसफिल्ड
त्यानंतर 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 धावा बघितल्या होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण फक्त धावा बघितल्या गेल्या. 5-3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25 जिथे बॅटिंग करतोय जनमान सरवली. थोडासा वेळ आपल्याकडे देऊया डीजेला संधी आणि ऐकूयात सुंदर संगीत. खूप सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते. आगासन गावची ग्रामदेवता जरीमरी हिचं सुंदर संगीत जे आपण तीर्थनाथ मुंडे यांच्या मुखातून ऐकलं. आणि अंजूर गावामध्ये सुद्धा खूप सारे कलाकार आहेत. याच अंजूर गावाने दिनेश डाकेसारखा कीबोर्डिस्ट दिला. तो ही एक चांगला कलाकार. अंजूरचा राजा या नावाने ऑर्केस्ट्रा सातत्याने ते चालवत असतात. आणि त्यानंतर राजेश पाटील यांना कोण विसरेल. येल झायली आरतीचा प्रथम संगीत ज्याने काढला तेही अंजूर गावालाच बिलॉंग करतात. म्हणजे अंजूर गावातून तर खूप सारे कलाकार बाहेर पडले. जरूर स्पर्धा सरवलीची असेल तरी अंजूर विभागामध्ये आपण बरोडीची असेल अंजूर विभागामध्ये खरं तर आपण आहोत. आणि याच अंजूर विभागाने अनेक सारे खेळाडू सुद्धा दिले, अनेक सारे कलाकार सुद्धा दिले. तेजस पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये सरवली आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो सारणगाव. स्ट्रायकिंग एंडवरती असतील सागर भोईर. शेवटचं षटक थिके ज्यात मागे चालला बॉल फाईन लेगला खेळाडू आहेत जे अगदी फाईन होते. तिथनं एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धावाच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 26-26 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. येणाऱ्या 5 बॉलवरती जर हेल्दी रन रेट हवा असेल, टार्गेट जर चांगलं ठेवायचं असेल सारणगाव समोर, तर 2 मोठे फटके पुरेसे असतील. जिथे टार्गेट सेट होईल तेवढी कॅपॅसिटी आहे हर्षदकडे आणि सागरकडे, परंतु त्यांचे वार सध्या तरी उगे गेल्यात. कुलवट टप्प्याचा बॉल कोणती चान्स नाही. पहिला चेंडू फेस जो केला ना हर्षदने तिथे त्याला यॉर्करच फेस करावा लागला. इथनं संधी, इथनं विकेटची मिळेल आणि ती संधी या ठिकाणी कंप्लीट होईल का, मग कोणता फलंदाज बाद होईल ते आपल्याला पाहावं लागेल. अंपायर्सने चॅलेंज केलं. थर्ड अंपायर आता आपण चेक करूयात की कोणता फलंदाज या ठिकाणी बाद झालाय.
4 फलंदाज बाद झालेत, परंतु एकाही खेळाडूने आतापर्यंत चांगला खेळ दाखवला नाही. जोर नितीन पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आले, त्याने 6 चेंडू फेस केले, बनवल्या 8, 7 धावा बनवल्या गेल्या. करण भंडारीने हर्षित चौधरीचं 3 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. कल्पेशने बनवल्या 2. सागर भोईर आतापर्यंत सुरुवातीपासून होता, त्याने फक्त 4 चेंडू फेस केलेले आहेत. आणि या ओव्हरमधला शेवटचा बॉल शिल्लक. इनिंग मधला शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टमच्या बाहेर नव्हता, तर ऑफस्टमच्या आतमधून हा चेंडू आला. डाव संपला पहिला. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला. 4 ओव्हरच्या षटकामध्ये 17 मध्ये फक्त 29 धावा बनल्या गेल्या आणि 30 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे एकता सारंगाव या टीम समोर. तर या ठिकाणी टार्गेट जर आपण पाहिलं तर 30 धावसंख्येचं ठेवलेलं आहे. जसं टार्गेट मनामध्ये खरं तर विचार करून आता मैदानाच्या आतमध्ये तशी बॉलिंग करावी लागेल. खरं तर एक दुग्ध शर्करा आयोग आज आमचे ऑफिशियल सतीशजी पाटील आहेत, यांचाच वाढदिवस आहे. तर त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई जगदंबे चरणी आपण प्रार्थना करूयात की एकवीर आई त्यांना सुंदर या अंपायरिंग पॅनलमध्ये खरं तर पुढे जाण्याची शक्ती देवो, त्यांचं आयुष्य सुदृढ राहो आणि अशाच अनेक साऱ्या आनंदाच्या ओवी त्यांच्या माध्यमातून यावत अशा ईश्वरचरणी आपण करूयात प्रार्थना. यानंतर आपण जर बघितल्या तर धावा स्कोरबोर्डवरती बनवायचे 30. विनंती करेन एकता सारंगा लवकरात लवकर ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर कुठे जाऊ नका, लगेचच तुमच्यामध्ये सामना खेळवला जाईल. या सामन्यामधला विजेता संघ आणि यानंतरच्या ज्या टीम्स आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतोय की वेळेवरती तुम्ही उपस्थित राहा. तुम्हाला जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. यानंतर मी विनंती करेन जरीमरी आलिमगर गावदेवी वेले आई जोगेश्वरी जून अंदुरकी जय मसोबा पिंपळास टीम वडूनवगर आणि आरडी गावदेवी ओवळी या ज्या टीम्स आहेत तुम्हाला जी वेळ दिली त्या वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कालच्या दिवसामध्ये काय सुंदर खेळ राहिला. जरीमरी क्रिकेट संघ आलिमगर हिमांशु पाटीलचा तो संघ कालच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये ते क्वालिफाय झालेत. आजही एक ओवळी संघ तुम्हाला पाहायला मिळेल, जो ओवळी संघ जयेश पाटीलांचा तो ओवळी संघ. त्यानंतर उद्याचे लॉट्स खूप चांगले आहेत. अप्पा एंटरप्राइजेस गावदेवी भरडी इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ती बालाजी सरवलीपाडा या टीम समोर. त्यानंतर सुमित कुमार गुंदवली उद्याच्या दिवसामध्ये जय कोपरबा वेळही पाहायला मिळेल. जाणता राजा खारबाव, जय हनुमान सारंगाव, आर के बिल्डर्स मानकुले आणि जय बजरंग भरुडी उद्या टॉप 8 टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील ज्या GC अंतर्गत खेळत असतात. त्याच्यामुळे मित्रांनो उद्याचा ही शेड्यूल खूप चांगला आहे, त्याच्यामुळे उद्याही या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी विसरू नका. या 30 धावसंख्येच्या लक्ष्यापर्यंत कशा प्रकारे सारंगाव संघ पोहोचेल व या धावसंख्या डिफेंड होतील ऐकण्यासाठी आमचे जवळचे बंधुतुल्य मित्र सायू शेळके सरांकडे जाऊया आणि ऐकूयात या खेळाच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. सर्वांचं स्वागत माजी सरपंच चषक 2025 मध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे टीम एकता सारंगाव संघाची. तेजस पाटील आणि आदेश पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. सलामीची जोडी तेजस आणि आदेश
बॉलर परेश माळी सज्ज झाला. मॅचला होती सुरुवात. 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक तास सारंगावला. सर्वांचं स्वागत माजी सरपंच चषक 2025 मध्ये. परेश माळी सज्ज होतो पहिला चेंडू घेऊन. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तेजस. पहिला बॉल पहिलाच बॉल. बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं ऑफ द मार्क टीम सारंगाव. ऑफ द मार्क झाला बॅटर तेजस. चांगल्या सुरुवातीची गरज आहे. खऱ्या अर्थानं विचार केला सरवली संघाला बॉलिंग अटॅक भरपूर चांगला. सागर थोडासा इंजर्ड आहे अजून देखील. तो चाचपळतोय परंतु आता त्याच्यावरती देखील जास्त अपेक्षा असतील. परेशकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा चांगला खेळ कुठेतरी या मॅच मध्ये होणं गरजेचं सरवलीसाठी. यावेळेस उडवलाय. फटका फसलाय. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का टीम एकता सारंगावला. बॅटर आदेश बॅक टू द डगआउट. हा जवाब झेल नितीननं कलेक्ट केला. पहिला धक्का बसलाय. उल्लेख केला होता 30 धावा डिफेंड होऊ शकतात कारण अनुभवी गोलंदाज टीम सरवली संघाकडे आहेत. परेश असतील, जयेश असतील, त्यानंतर सागर असतील असे गोलंदाज सरवलीकडे आहेत. त्यामुळे चांगला खेळ होणं अपेक्षित आहे सरवलीसाठी. पहिला धक्का बसला. दुसऱ्या चेंडूवरती न्यू बॅटर विशाल पाटील. विशालसाठी हा बॉल इनफिल्डच्या दिशेनं. फटका चांगला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातो आणि अडवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण डीपच्या खेळाडूचं पाहायला मिळालं. 2 धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. चांगली सुरुवात. बॉलर परेश माळी. विकेट आलिया. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेनं धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. एक माइंडसेट ठेवावा लागणार आहे. सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवायचा आहे. खराब बॉलवरती प्रहार करावे लागणार आहेत. त्याच पद्धतीने एकता सारंगाव पुढे जाईल. अदरवाईज मॅचमध्ये डॉमिनेट करताना टीम जहनमन सरवली पाहायला मिळणार आहे. कारण उल्लेख या अगोदरच केला परेशकडे भरपूर अनुभव आहे. भरपूर चांगला खेळ त्याने सातत्याने दाखवला. एक वर्ष असं देखील होतं की जय हनुमान सरवली संघ नावाचा दबदबा त्यांनी कायम ठेवला होता. अनेक साऱ्या ट्रॉफीजवरती त्यांनी नाव कोरलं होतं. यावेळेस पुल करायचं होतं. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू. थोडंसं फंबलिंग त्याच्याकडनं पाहायला मिळालं. मात्र एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. या क्रीडा नगरीवरती खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर या दोन्ही संघांचा चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळाला. आर.सी. पाटील क्रीडांगण स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील तर होती मात्र विश्वास त्या अपीलमध्ये नाही आहे आणि डॉट बॉल येतोय. अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले होते तसेच उत्तर. 5 धावा धावफलकावरती आणि 2 धावा ज्या पॅनल्टीच्या होत्या त्या सुद्धा आम्ही ऍड करतोय. त्यामुळे धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 7 धावा. 7 रन. सात धावा धावफलकावरती विशाल आणि तेजस ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर जयेश
जयेश आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कुठेतरी चौकार आणि षटकार आता ठोकावे लागणार आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक डॉमिनेट केलं जयमान सरवलीनं. परेशनं भरपूर चांगली बॉलिंग केली. सागरचा ऑप्शन अजून देखील आहे टीम सरवलीकडे. तो एक चांगला गोलंदाज आहे, मॅच फिरवू शकतो. त्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. मी उल्लेख केला होता तरी सुद्धा अवी या टीम मध्ये नाही आहेत. जर अवी असते तर बॉलिंग भरपूर स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली असती जनमान सरवलीची. परंतु सध्या परेश आणि जयेश पाटील आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. आणखीन एक अनुभवी खेळाडू, अनुभव या खेळाडूला देखील आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आता करावी लागेल, कारण एक ट्रॅक सेट केलाय परेशनं. बॉलर तयार, विशाल पाटील समोर असतील. विशालसाठी हा बॉल पडल्यानंतर खालच्याच दिशेनं राहतोय. थोडस फंबल पाहायला मिळालं यष्टीरक्षकाकडनं. बॉल अडवला जाईल, मात्र तोपर्यंत 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट 22च्या रूपाने येणार आहेत. कारण उल्लेख केला बॉल पडल्यानंतर खालच्याच दिशेनं राहिला, त्यामुळं सागरला देखील जास्त काही करता आलेलं नाहीये. या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धाब्याने धावफलक आता 9 वरती जाऊन पोहोचेल. 30 धावांचा पाठलाग करत आहे. मापक लक्ष जरूर आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस भरपूर इंटरेस्टिंग मोड वरती जाताना पाहायला मिळाल्यात. या क्रीडांगणाचा इतिहास आपण जर पाहिला तर कालच्याच दिवसाचा इतिहास पाहिला तर पहिली बॅटिंग करणारी टीम 7 मधनं 6 मॅचेस जिंकली. बॉलर तयार, लेफ्ट आर्म गोलंदाज, चांगला चेंडू. हा देखील कव्हर रिझनला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला बाठर पळतोय आणि आता डगआउटच्या आशयाला पळावं लागणार आहे. आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम एक तास सारंगवला. खरं तर विनाशकारी विपरीत बुद्धी मी म्हणेन, कारण खेळाडू डीप मध्ये तैनात होता. हे दोन्ही बॅटरला माहिती होतं. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलेला जरूर, परंतु दुसऱ्या धावेचा एक घातकी प्रयत्न केला दोन्ही बॅटरने आणि त्यामुळेच आता मैदान सोडावं लागलं. दोन्ही सलामीचे बॅटर आता मैदानाच्या बाहेर परतलेत. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 संकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक बॅटर हिटिंग ॲबिलिटीज ठेवतोय, परंतु सिंगल डबल, खराब चेंडूची वाट बघणं आणि त्या चेंडूची वाट लावणं हेच आता बॅटरला करायचं आहे. परंतु सध्या सिच्युएशन थोडीशी खराब मी म्हणेन एकता सारंगावची, कारण विकेट चालल्यात. धावफलक आता 10 वरती जाऊन पोहोचताय. अजून देखील 20 बनवायचे आहेत. बॉलर जयेश पाटील, पुढचा बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला एक सिंगल आली आणि एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट. चांगले बॅटर होती, कारण लेफ्ट हँड गोलंदाज त्याच्यासमोर लेफ्ट हँड बॅटर होते. एक सिंगल आली, एका धावेने धावफलक 11 वरती जाऊन पोहोचताय. अजून देखील 19 ची गरज आहे. जयेश भरपूर चांगली बॉलिंग करतोय. खऱ्या अर्थानं याच जर 40 किंवा 50 धावा असत्या तर आणखीन मजा आली असती मॅच बघायला, परंतु लो स्कोरिंग मॅच बनली आणि तरी सुद्धा भरपूर चांगली बॉलिंग टाकून डॉमिनेट करते टीम जयमान सरवली अगेन्स्ट टीम एकता सारंगाव. परंतु विशाल अजून देखील खेळपट्टीवरती आहेत. स्टेप आउट झालाय, उडवलाय बॉल हवेत, कॉलिंग झाली आणि कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. विशालने विशाल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल सर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट डाऊन झाली. आणखीन एक धक्का बसतोय टीमला. आणखीन एक बॅटर बाद.
येत आहेत. सारंगावनं घडवलेला एक युवा यंगस्टर खेळाडू नवीन पाटील, न्यू बॅटर. भरपूर चांगली बॉलिंग नवीन केली होती. आता बॅटिंग वरती देखील अपेक्षा ठेवली जाणार आहे. जयेश पाटील भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अपील जोरदार होती. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. अजून देखील 18 बनवायच्या आहेत. 12 बनल्यात. धावा भरपूर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. जयेश पाटील भरपूर चांगली बॉलिंग. वेलकम विष्णू दादा, विष्णूजी पाटील आणि संदीपजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि येस, या ठिकाणी आणखीन एक बिग अनाउन्समेंट होणारच आहे. आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. परंतु मागच्या दिशेने आपण जाऊयात. ओहो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. डॉमिनेट केला आणि आता मात्र मॅच बनती आहे. कारण 12 बॉल जिंकण्यासाठी गरज 18 धावांची. आणि मी उल्लेख केला होता बिग अनाउन्समेंट. श्री गणेश भरोडी आयोजित स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025-26 लवकरच आपल्या भेटीला येते. 30 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026 RC पाटील क्रीडानगरी याच मैदानावरती ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. धावफलकावरती धावा 12 बॉल आणि 18 धावांची गरज. 12 गेंदे 18 रन की जरूरत. चला फिल्डिंग लावून घ्या. सरवली विनंती असेल. 12 चेंडू 18 ची गरज. सागर भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. सर्वांसाठी खुशखबरी. श्री गणेश भरुडी आयोजित स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025-26 30 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026 आणि प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये. द्वितीय पारितोषिक 55,555 आणि तृतीय पारितोषिक 22,222 रुपये. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 11,111 रुपये. बेस्ट बॅट्समन साठी 5,555. बेस्ट बॉलर साठी 5,555 रुपये. आणि एंट्री फीज 10,000 रुपये. GCAच्या तब्बल 32 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश करता येणार आहे. आणि ऑल ओव्हर ठाणा, रायगड, वसई, विरार या ठिकाणाहून तब्बल 16 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित करता येणार आहे. याच क्रीडानगरीवरती RC पाटील फाउंडेशनचं हे मैदान, RC पाटील क्रीडांगण याच मैदानावरती ही स्पर्धा लवकरच रंगणार आहे. सो सर्व संघांना विनंती, आपण लवकरात लवकर या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नोंद करायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू 18 ची गरज. आणि सागर भोईर आता एक्सपिरियन्स बॉलर तयार. सागरचा हा बॉल फटका चांगला. लॉंगनला खेळाडू डीप मध्ये. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नवीन करतोय. धोकादायक आहेत मात्र एक सिंगल फक्त. समीकरण बदलतंय. 11 मध्ये बनवायचे आहेत 17. सागरला इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल कारण अनुभव सागरकडे देखील आहे. बोल्ड हॅट्रिक असो, LBW ची हॅट्रिक असो, या गोलंदाजाच्या नावावरती दोन्ही पण आहेत. त्यामुळं त्याला चांगला खेळ करणं अपेक्षित आहेच. सागर, मी उल्लेख केला होता, थोडासा इंजर्ड आहे परंतु आता संघाला जास्त गरज आहे सागरची कारण 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजे 17. समोर चांगले बॅटर अजूनही अक्षय पाटीलचं येणं बाकी आहे जो हिटिंग करू शकतो. नवीन कडे देखील ते ॲबिलिटीज आहेत. संकेत मध्ये देखील ती क्षमता आहे.
बॉलर सागर पुन्हा एकदा सज्ज होईल. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगला खेळ सागरनं दाखवला. ओपन क्रिकेट सातत्याने खेळतो भिवंडीमध्ये. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ त्याने दाखवला. पुन्हा एकदा तोच सागर भोईर. पुढचा बॉल उडवलाय उडवलाय. वाह वाह वाह, क्या बात आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर मॅचची हवा काढणारा हा येतोय संकेतच्या बॅटमधनं षटकार. भरपूर चांगला स्ट्रोक हवेच्या दिशेनच बॉल सीमारेषेच्या बाहेर. उल्लेख करत होतो की या मैदानाचा जर आपण इतिहास पाहिला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये बेनिफिट रायटी बॅटरला असतो, परंतु पूर्ण दिवस सकाळ दुपार लेफ्टी बॅटरसाठी बेनिफिट असतो. आणि त्यामुळे समोर लेफ्टी बॅटर आहे आणि वाऱ्याचा वेग देखील सागरकडे देखील प्रचंड गती आहे आणि त्या गतीचा वापर केला बॅटर संकेतनं आणि षटकार ठोकला. समीकरण बदलते आता 10 मध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजे 11 धाबा. बॉलर सागर. पुढचा बॉल. ओहो, चांगला बॉल. स्विंग अँड मिस डॉट बॉल. या पद्धतीनेच गोलंदाजी करायची होती सागरला, परंतु षटकार खाल्ला. समीकरण बदलला. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. आता 9 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 11ची. 9 चेंडू मध्ये 11. संकेतचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर हा निर्धाव बॉल डॉट बॉल आलाय. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. आता समीकरण 9 मध्ये 10. 9 मध्ये 10 बनवायचे आहेत. सागर कठीणाईमध्ये षटकार खाल्ल्यानंतर थोडस दबाव आला. यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता, हवा तसा बाटच्या पट्ट्यात बॉल येत नाहीये. 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यानं आता धावफलक पुढे सरकेल. 22-22 धाबा. आता रनअप बॉल इक्वेशन. 8 चेंडू 8 धावांची गरज. उल्लेख केला होता की सागरला इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, परंतु थोडस महागडा ठरतोय सागर. 10 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. 8 मध्ये 8. ओहो, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. टीम न्यूज सिद्धिविनायक अंजूर, टीम कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे. नक्कीच धावा ऑलरेडी कमी होते आणि 6 धावा एक्स्ट्राच्या रूपानं सरवलीनं खर्च केल्यात. त्याचाच बेनिफिट सध्या एकता सारंगाव संघ पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय घडलंय, अपील जोरदार आहे. पंच डिसिजन घेतील. नक्कीच आवाज जर आलाय, परंतु बाट जमिनीला स्पर्श झाली आहे की बाट आणि बॉलचा संबंध आलाय हे अंपायर आपल्याला सांगणारच आहेत. आणि येस, OUT आउट असणारा बॅटर. आता मैदान सोडावं लागेल बॅट्समनला. चला, बॅट्समन अंपायरने डिसिजन दिलाय. संकेतला मैदान सोडावं लागतंय आणि आता समीकरण बदलत आहे.
7 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 30 धावा बनवायच्या होत्या. पहिली मॅच 37 बनवायच्या होत्या. 1.3 ओव्हरमध्येच मॅच फिनिश झाली होती. हा चेंडू देखील निर्धाव येतोय आणि आता मॅच बनली आहे, कारण 6 मध्ये बनवायच्या 7 धावा. 6 चेंडू 7 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक. आता कोणता गोलंदाज टाकणार आहे? अवी पाटीलची कमी आता पुन्हा एकदा भासणार आहे टीम जयनमान सरवलीला. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कोणता गोलंदाज येईल? लवेश येतील, हर्षद येतील, कोणता गोलंदाज? शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज. 6 चेंडू. चला बेल कमी घ्या सरवली. शेवटचं षटक लवेश चौधरी. संधी आता लवेशकडे असेल. लवेश चौधरी आता शेवटच्या षटकामध्ये कधी कधी हिरो बनतो, कधी कधी झिरो होतो, परंतु आता संधी आली आहे हिरो बनण्याची. 30 धावा या मैदानावरती डिफेंड केल्या जाऊ शकतात का? आता हाच प्रश्न, कारण 6 मध्ये बनवायच्या आहेत 7 धावा. चांगली मॅच. चला वेळ कमी घ्या सरवली विनंती असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कुठेतरी बॅटिंग चांगली केली होती टीम सारंगावनं. षटकार संकेतना ठोकलेला जरूर, परंतु त्यानंतर सातत्याने डॉट बॉल खेळला, त्यामुळे मॅच फसली. बॉलर लवेश. 6 चेंडू 7 धावांची गरज. अक्षय आणि नवीन ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती सध्या पाहायला मिळते. लवेशकडे संधी आहे हिरो बनण्याची, परंतु समोर नवीन युवा यंगस्टर खेळाडू नवीन. बॉलर तयार. लवेश चौधरी. शेवटचं षटक. 7 धावांची गरज. पहिला बॉल उडवलाय इनफिल्डच्या वरनं आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि अंपायरचा इशारा. इट्स अ बीमर नो बॉल. फक्त 2 धावांची गरज. टीम मंजूर कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. 2 धावांची गरज. सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका. हर्षद आहेत, मात्र प्रयत्न हर्षदनं केलेला नाहीये. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. फ्री हिट बॉल होता, त्यामुळेच हर्षदनं कोणताही प्रयत्न केला नाहीये. कॅच जरी झाली असती तरी सुद्धा मॅच जिंकू शकत नव्हते टीम सरवली. मॅच झाली फिनिश. हार्ड लक, टफ लक. तुम्ही या स्पर्धेमध्ये नाव नोंदवलं जयनमान सरवली. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि अभिनंदन टीम सारंगाव सरवली कॅप्टन. आपण संपर्क साधायचा. जयनमान सरवली टीम कॅप्टन आपण संपर्क साधा. आणि अभिनंदन सारंगाव. चला आपण टॉस देखील करणार आहोत. टॉस करू, त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात.